नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी जानेवारीचा हप्ता कधी येणार हे सांगितलेलं आहे. तर बघा, आज आहे 20 जानेवारी. 20, 21, 22 ह्या 3 दिवसात 3 टप्प्यात तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू होतील. आज सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला पैसे पडू शकतात. तुमच्या फोनवर कधीही SMS येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मोबाईल चेक करत राहा आज. कारण पैसे हे 7वा हप्ता जो आहे तो कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो. फक्त 7वा हप्ताच नाही तर बाकीचे पण राहिलेले पैसे असतील तुमचे, ते पण तुम्हाला खात्यात पडून जातील. आता ते कोणत्या महिन्याच्या खात्यात पडणार आहे? तसेच तुम्हाला जर लवकरात लवकर पैसे हवे असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, काय हवं किंवा कुठल्या बहिणी आता बाद झाल्यात, ते सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. अपात्र बहिणींसाठी आणि पात्र बहिणींसाठी दोघांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर मात्र तुम्ही पात्र आहात, नसाल बसत तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर तुम्ही तुमचं नाव योजनेतनं कट होणार आहे आपोआप. ठीक आहे. तसंच तुम्ही स्वतःहून आता अर्ज मागे घेऊ शकता. त्याची प्रोसेस काय आहे ते पण सांगणार आहे मी. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी बघत राहा आपल्या चॅनल. तर हा व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण बघा 7वा हप्ता म्हणजे महत्त्वाचा हप्ता, जानेवारीचा हप्ता, तो कधी तुमच्या खात्यात येऊ शकतो. तुम्हाला कधी बँकेत मेसेज येऊ शकतो. बँकेचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो तुमच्या फोनवर आणि तुम्हाला 7वा हप्ता मिळू शकतो. आता 7वा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे? 1500-2100, कारण नवीन वर्ष चालू झालेलं आहे. महायुती सरकारने केलेल्या आश्वासनाप्रमाणे जेव्हा ते सत्तेत येतील तेव्हा ₹21 आश्वासन त्याने दिलं होतं. पण सध्या तरी तुम्हाला ₹21 नाही मिळणार. तुम्हाला ₹1500 पैसे मिळणार आहेत. ₹21 सध्या तरी अजून निर्णय झालेला नाही आहे. निर्णय होईल मार्चमध्ये. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असते तेव्हा मार्चचा, त्यामुळे तेव्हा तुम्हाला ₹21 GR येईल आणि तेव्हापासून पैसे 21 चालू होतील. पण सध्या तरी तुम्हाला ₹1500 पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यात वाटप केला. त्यासोबत बाकीचे हप्ते पण दिले महिलांना. पण तरी पण काही महिला अजूनही वंचित आहेत. का बरं? त्याची रिझन काय आहेत ते आपण पाहणार आहोत. का बरं अजून बऱ्याच महिलांना अजून एकही हप्ता आला नाही? त्यांचे काय कारण आहेत? त्यांना पैसे कसे येतील ते आपण पाहणार आहोत. तर बघा, जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया नसेल आला तर मात्र तुमचं आधार सेटिंग तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. कारण ती एक महत्त्वाची रिझन आहे ज्यामुळे पैसे येत नाहीत. कारण डीबीटीद्वारे पैसे येत असतात. त्यामुळे ते डीबीटी अनेबल असणं गरजेचं आहे. डीबीटी अनेबल म्हणजे जर तुम्ही आधार सेटिंग करणं किंवा आधार लिंक करणं, तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही ते चेक करा. तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. त्यात तुम्हाला कळेल की आपल्या आधार कुठल्या बँक खात्याला लिंक आहे आणि आहे की नाही लिंक व्यवस्थित. कारण कधी-कधी ते इनॅक्टिव्ह होऊन जातं. तुम्ही जर ॲक्टिव्ह केलं असेल बाबा खूप आधी किंवा काय, तर कधी-कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं काही गोष्टीमुळे. तर तुम्ही ते जाऊन चेक करा बँकेत. बँकेतही चेक करू शकता किंवा तुम्ही घरी बसल्याही चेक करू शकता. त्याच्या स्टेप्स तुम्हाला जर हव्या असतील तर कमेंट करा. मी नक्की तर तुम्हाला कसं चेक करायचं व्यवस्थित आधार सेटिंग आहे की नाही आपलं आणि कुठल्या बँकेला आहे, ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. फक्त कमेंट करा की आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट आधार सेटिंग झालं, ते आहे, तर टेन्शन नाही आहे. सेकंड गोष्ट म्हणजे रेशन कार्ड ई-के-वाय-सी. रेशन कार्ड पण अपडेट असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही रेशन कार्ड PDF दिलं होतं, बॅक साईड, फ्रंट साईड सगळं. तर त्याच्यामुळे ते अपडेट असणं गरजेचं आहे. ते अपडेट नसेल तरी तुमचे पैसे अडू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. रेशन कार्ड ई-के-वाय-सी तुम्ही जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन करू शकता. जिथून तुम्ही रेशन घेता किंवा धान्य घेता, तिथे जाऊन तुम्ही तुमचं रेशन कार्डचं ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. तुमच्या घरातल्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचं ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. म्हणजे ज्यांची नावं तुमच्या रेशन कार्डवर आहेत, ठीक आहे, त्या सगळ्यांचं रेशन कार्ड ई-के-वाय-सी अपडेट करू शकता तुम्ही. त्याच्यानुसार तुम्हाला ज्या आहेत त्या गोष्टी काय म्हणू आपण, तुम्हाला सगळे पैसे मिळून जातील. सगळं तुमचं अपडेट राहील, कारण सगळं अपडेट राहणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तसंच तुमचं स्टेटस चेक करा एकदा. लाडकी बहीण योजनेचं स्टेटस आहे, पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे का अप्रूव्ड आहे. कारण या गोष्टी खूप मॅटर करतात. जर पेंडिंग असेल तर तुमचा अजून फॉर्मच चेक नाही झालेला असं म्हणू शकतो आपण. चेक का नाही झाला त्याचं रिझन पण तुम्हाला तिथं कळतं. रिझनमध्ये जावा, पेंडिंग का आहे त्याचं रिझन कळतं. तर पेंडिंगच्या रिझननुसार तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. नवीन कधी-कधी वर्षाचा बघा, पहिला आता एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत. कारण आपण आपल्या ताई, या संदर्भामध्ये आम्ही बघा, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आदित्य तटकरे मॅडमने सत्य घोषणा केली आहे की तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळे पैसे म्हणजे 26 जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यात सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे पडतील. आजपासून चालू झालेलं आहे. त्यामुळे 26 जानेवारीच्या आत म्हणजे रविवारच्या आत सगळ्या महिलांना जे आहेत ते पैसे पडणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त तुमची कामं जी आहेत ती महत्त्वाची मी सांगितल्याप्रमाणे ती अपडेट करून घ्या, जेणेकरून पैसे पडण्यास अडचण येणार नाही. कारण जर तुमचा जानेवारीचा हप्ता चुकला, ठीक आहे, जानेवारीचा जर हप्ता चुकला तर तुम्हाला परत फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघायला लागेल. तेव्हाच तुम्हाला बाकीचे पण पैसे मिळून जातील. जर आता तुम्ही कामं केली तर आता तुम्हाला पैसे मिळतील आणि मागचे महिने पण तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर मी सांगत होते बघा तुम्हाला काही गोष्टी. तुमचं स्टेटस चेक करायचं तुम्हाला आधार कार्डचं म्हणजे सॉरी त्या तुमच्या फॉर्मचं पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे का अप्रूव्ड आहे. ठीक आहे. पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म अजून चेकच नाही झालेला, कारण तुम्ही उशिरा फॉर्म भरला असेल. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म अजून म्हणजे चालू चेकिंग की चेक करणं चालू आहे महिलांचं. तर पेंडिंग असेल तर आता तुम्हाला पैसे येणार नाहीत. जेव्हा ते पेंडिंगचं अप्रूव्ड होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे आज चेक करा की आपलं स्टेटस काय आहे. पेंडिंग असेल तर तुम्हाला वाट बघावी लागेल. तसेच रिजेक्ट असेल तर तुमचं परमनंट रिजेक्ट आहे का तात्पुरतं रिजेक्ट आहे. त्याचे तुम्हाला रिझन असतात, ते रिझन पण देतात ते का रिजेक्ट झाले. ते रिझन चेक करायचे, ते कारण चेक करायचे काय आहे. त्यानुसार तुम्हाला काही जर तुमचं काही राहिलं असेल म्हणजे कागदपत्र अपडेट करायचे राहिले तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ते रिजेक्ट का झालं ते बघायचे. मग तुमचं रिजेक्ट जर तुमचं टेम्पररी असेल म्हणजे तात्पुरतं असेल तर तुम्हाला ते अप्रूव्ह होऊ शकतं. पण तुमचं जर रिजेक्ट जे आहे ते परमनंट म्हणजे कायमचं झालं असेल कायमस्वरूपी, तर मात्र तुमचं परत एकदा अप्रूव्ह होणार नाही. ते तुमचं कायमचं रिजेक्ट झालेलं आहे. आणि तुमचं स्टेटस अप्रूव्ड असेल तर मात्र प्रॉब्लेम नाही. अप्रूव्ह म्हणजे तुम्हाला सगळं तुमचा फॉर्म चेक झाला आहे, अप्रूव्ह झालं आहे, तुम्हाला पैसे यायचे बाकी आहेत फक्त. ठीक आहे. अप्रूव्ह झालं आहे पण DBT अनेबल नाही आहे तर तुम्हाला पैसे येत नाही. त्यामुळे फक्त अप्रूव्ह असणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला DBT अनेबल म्हणजे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला चेक करायच्या आहेत, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे पडतील. ठीक आहे. तर बघा, मोबाईल चेक करत राहा, SMS चेक करत राहा. काय काय मला SMS येत नाहीत त्याने तुमचं बँक स्टेटमेंट असतं ते चेक करू शकता. तसेच तुमचं प्रत्येकाच्या बँकेचे ॲप आलेले आहेत, त्या ॲपमध्ये पण दिसतं की ट्रान्झॅक्शन दिसतात, कधी कुठून काय पैसे आले आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता. कधी कधी SMS नाही आहे, तुम्ही चेक करा. ह्या 2 गोष्टी चेक करत राहा आणि तुम्ही म्हणजे टप्प्याटप्प्यात पैसे पडणार. त्यामुळे आज काय महिन्याला येतील, उद्या काय महिन्याला येतील, परवा काय महिन्याला नाही. त्यामुळे आजच सगळ्या महिन्यांना पैसे येणार नाहीत. त्यामुळे एकीला आले तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका, टेन्शनमध्ये येऊ नका की मला नाही आले तिला आले, असं नाही आहे. टप्प्याटप्प्याने पैसे येणार. अर्ध्या महिन्यांना आज येतील, अर्ध्या उद्या, परवा काही महिन्याला राहिलेले येतील. त्यामुळे फक्त तुम्ही तुमचा फोन चेक करत राहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा पैसे येतील, शनिवारचा हप्ता येईल, 7वा हप्ता येईल, तेव्हा कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत म्हणून. आणि बाकीचे मागचे हप्ते पण तुमचे राहिले असेल ते पण जानेवारीच्या हप्त्यासोबत येऊन जातील. तसंच काहींचा डिसेंबरचा हप्ता राहिला असेल तो पण त्यांना जानेवारीसोबत येऊन जाईल. मग पैसे येणार आहेत कन्फर्म, काळजी करू नका. पैसे येतील, वाट बघा फक्त आणि कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिन्यांना कळेल की पैसे यायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.